कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी रोहित पवारांचा संघर्ष आणखी तीव्र झालाय। सलग दुसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन सुरू असताना सरकार आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष चिघळलेला दिसतोय। सरकार चर्चेची भाषा करतंय तर रोहित पवार निर्णयाशिवाय माघार घ्यायला तयार नाहीये। त्या सत्ताधाऱ्यांनी आंदोलनाला नौटंकी आणि स्टंटबाजी म्हणत हल्ला चढवल्यानं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय। आमच्या मध्ये 50,000ची पण करा आणि 2019च्या कर्जमाफीचं आणि या कर्जमाफीचं जे काही संबंध तुम्ही लावलाय तो पूर्णपणे तुम्ही पुसून टाका, काढून टाकला ही आपली पहिली मागणी। सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी यासाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे। रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहे, मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही। कर्जमाफीतील 2019ची अट काढून टाकावी या मागणीवर रोहित पवार ठाम असून त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय। जर उद्या संध्याकाळपर्यंत परवा सकाळपर्यंत आपल्या बाजूचा निर्णय, शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही तर मला असं वाटतं की इथून दुर्गे फार लांब आहे। त्यामुळे अजून जवळ म्हणजे श्री नामदेव पाळीच्या इथं जाऊन आपल्याला तिथं हे जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तिथं जाऊन त्या पायरीच्या इथं बसून त्या पायरीचा आशीर्वाद घेऊन तिथं ते आंदोलन परवापासून तिथं करावं लागेल असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतंय। रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे वडील राजेंद्र पवारही आंदोलन स्थळी उपस्थित आहेत, तर शेतकरी नेते अजित नवलेंनीही रोहित पवारांच्या आंदोलनाला हजेरी लावली। रोहित पवारांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलाय। माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो तरी शेकडो शेतकऱ्यांच्या ओटीत त्याला मी टाकलेलं आहे, शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं। त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे आणि कर्जाच्या बाबतीत जर म्हणाला तर माझं काय त्याचं काय कर्ज काही केलं तर माफ होणार नाहीये। तो जो बसलाय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। 24 तास झाले त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। दरम्यान कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवारांशी फोनवरून चर्चा केली। रोहित पवारांनी उपोषण थांबवून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी यावं असं आवाहन कृषी मंत्री दत्ता भरणेंनी केलंय। या बाबतीमध्ये शेवटी चर्चा आपल्याला केली पाहिजे। शासनाचे निकष काय आहेत, त्या निकषामध्ये बदल करणं का गरजेचं आहे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आपण एकत्र बैठक लावूया आणि बैठक लावून निश्चित प्रकारे रोहित दादांच्या मागण्या काय आहेत, राज्य सरकारचं म्हणणं काय आहे, कृषी विभाग, सहकारी विभाग आणि परदेश साहेब ज्यांनी ही कमिटी, ज्यांनी हा कर्जमाफीसाठी त्यांची अध्यक्षाखाली कमिटी होती, या सर्वांचा एकत्रित निर्णय, एकत्रित सगळ्यांनी बैठक घेऊन या बाबतीमध्ये निर्णय काय करणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री बाबतीमध्ये घेतील। मी त्यांना एक सांगितलं आहे की कॅबिनेटच्या बैठकात दर आठवड्याला असतो। हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे। याला तुम्ही स्पेशल मीटिंग घेऊ शकता, आजही घेऊ शकता, उद्याही घेऊ शकता, सोमवारी घेऊ शकता। दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय। रोहित पवारांचं हे सुरू असलेलं आंदोलन ही एक स्टंटबाजी असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे। एवढं माफी केल्यावर तुम्ही काहीतरी आपल्याला मुद्दाम क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतायत, कुठेतरी आमच्यामुळे काहीतरी झालं असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। आपलं सरकार असताना आपण काय बोंब पाडली विचारा जर आपल्या घरामध्ये, आजोबांना विचारा, आपण किती वेळा कर्जमाफी केली, आपण शेतकऱ्यांना काय मदत केली, आमचं सरकार असताना या 12 वर्षामध्ये आम्ही किती मदत केली शेतकऱ्यांना त्याचं एकदा कॅल्क्युलेशन करून बघा। पण आपल्याला नुसतं काहीतरी प्रसिद्धी पाहिजे, एकच दिवस झालं उपोषण करून फक्त संध्याकाळी जेवले नाही काल पण झोपून गेलेले आहेत, जसं की काय झालं काय। आता आम्ही 12 दिवस उपोषण केलेले पण ते इतके नाटकीपणा लोकांना दिसतोय, समजतोय। कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी करावी यासाठी रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे रोहित पवारांच्या या आंदोलनावर तोडगा काढताना सरकारची कसोटी लागणार आहे। आता सरकार ही कोंडी कशी फोडते हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 मराठी.